नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा केमिस्ट्री कोच माकोडे सर आणि तुम्ही मला पाहतात माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्या युट्यूब चॅनलचं नाव आहे माकोडे सर्स ऑनलाईन केमिस्ट्री क्लासेस म्हणजेच MCC वर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो तुमचा टॉपिक आहे हा टॉपिक आहे बेटा पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट आणि हा टॉपिक विशेष करून 10th क्लासच्या स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट असणार आहे। तर आज आपण काय केलं बेटा, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन लेक्चर सिरीज सुरुवात केली आहे, ज्या लेक्चर सिरीज मध्ये आपण केमिस्ट्रीचे सायन्स आणि टेक्नॉलॉजी या पार्ट मधील केमिस्ट्रीचे जेवढे टॉपिक आहेत हे टॉपिक आपण या लेक्चर सिरीज मध्ये कव्हर करणार आहोत। तर बाळांनो, तर आपण न टाइम घालवता आपण आपल्या लेक्चरला काय करतोय, सुरुवात करतोय, ज्यामध्ये पहिला टॉपिक आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स। आता पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट बघत असताना इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट अशी आहे बेटा की तुम्हाला या टॉपिक मध्ये आजच्या लेक्चर मध्ये कव्हर काय करायचंय, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, त्याच्यानंतर डोबेरायनर ट्रेट्स, त्याच्यानंतर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव, हे जे कॉन्सेप्ट आहेत या टॉपिक मध्ये आपण काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत। सो प्लीज सर्वांनी माझ्या लेक्चरला बसण्याच्या अगोदर एक सूचना आहे, बसत असताना तुम्ही वही पेन पेन्सिल घेऊन बसलं पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्हाला डायग्राम काढता येतील आणि मी जे शिकवतोय ते व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये काय करता येईल, लिहून घेता येईल, ज्यामुळे तुम्हाला काय तुमचं मन, डोकं आणि तुमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीचं कॉम्बिनेशन होऊन तुम्हाला अभ्यास करणं हे सोपं जाईल आणि त्यानुसार तुमचा अभ्यास करण्यासाठी आणि तुमचा अभ्यास व्यवस्थित होण्यासाठी काय होईल, फायदा होईल। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लेक्चरला आपण काय करतोय, सुरुवात करतोय, ज्या लेक्चरचं नाव आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स। आता हा जो पिरियोडिक टेबल दिसतो बेटा, हा पिरियोडिक टेबल म्हणजेच मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे। हा पिरियोडिक टेबल सहजासहजी असा बनलेला नाहीये। हा पिरियोडिक टेबल तयार करण्यासाठी बऱ्याच अशा शास्त्रज्ञांनी अतोनात प्रयत्न केलेले आहेत आणि जे प्रयत्न यशस्वी झाले नसले तरीही आपल्या मॉडर्न पिरियोडिक टेबलकडे जाण्यासाठी महत्वाचा दुवा ठरलेले आहेत, ज्याच्यामध्ये डोबेरायनर सर असतील, त्याच्यानंतर न्यूलँड्स असतील, मेंडेलिव्ह असतील आणि या तिघांनी ज्या कोशिश केलेल्या आहेत आणि या तिघांच्या कोशिश करून जो आपला मॉडर्न पिरियोडिक टेबल तयार झालाय, हेनरी मोसले सरांनी त्याला काय केलेलं आहे, कन्स्ट्रक्ट केलेला आहे। तर असा जो मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे, या लोकांचा म्हणजे या लोकांनी केलेलं जे रिसर्च आहे त्याचा हे आपल्याला काय फलित आहे। सो प्लीज, तर आपण अशा ज्या लोकांनी प्रयत्न केलेले आहेत, या लोकांनी कशा पद्धतीने याला डिस्कवर केलंय, यांचे कोणते लॉज आहेत, हे लॉज आपण काय करणार आहोत, या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत। त्यामध्ये बेटा प्रामुख्याने पहिले आपल्याला पाहावं लागेल क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट। आता क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट बघत असताना महत्वाची कॉन्सेप्ट काय आहे, जर तुम्ही पाहिलं, यू नो दॅट इनिशियल क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट classified into the group of metal आणि group of non metal। बघा, पहिले इनिशियलला ज्यावेळेस आपण काय करत होतो, एलिमेंटचं क्लासिफिकेशन करत होतो, त्यावेळेस दोन प्रकारचे तुम्हाला ग्रुप पाहायला भेटले, एक मेटलचा ग्रुप पाहायला भेटला, दुसरा नॉन मेटलचा। परंतु नंतर स्टडी केल्याच्या नंतर असं समजलं की एक नवीन क्लास आहे, ज्या क्लासला काय म्हणतात बेटा, मेटॅलॉइड्स असं म्हणतात। आणि ॲज द नॉलेज अबाउट एलिमेंट्स अँड देअर प्रॉपर्टीज वेंट ऑन इन्क्रीजिंग, डिफरंट सायंटिस्ट started trying out different methods of classification। आणि नंतरच्या काळामध्ये असं लक्षात आलं की बाबा हे जे 3 क्लास डिस्कवर झाले आणि त्याच्यानंतर पुन्हा शास्त्रज्ञांनी एलिमेंटला क्लासिफाय करायला सुरुवात केली। ती कशी, तर बघूया बेटा। मग आता कोणते हे जे तुमचे एलिमेंट आहेत, एलिमेंट यांचे काय क्लासिफिकेशन झालं बेटा, 3 टाइपचं क्लासिफिकेशन आहे। एक मेटल आहे, दुसरा नॉन मेटल आहे ना, आणि या दोन्हीचा कॉम्बो म्हणजेच काय आहे बेटा,
लॉइड आहे. काय आहे? दोन्हीचा कॉम्बो म्हणजे मेटॅलॉइड आहे. सांगायचं तात्पर्य असं, एलिमेंटचं क्लासिफिकेशन फक्त 3 टाईप मध्ये होतं, मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलॉइड. त्याला धातू, अधातू आणि धातू सदृश असं म्हणायचं बेटा. मग धातू काय असतो, अधातू काय असतो हे तर तुम्हाला माहित आहे. मग धातू सदृश काय असतो? धातू आणि अधातूचं दोघांचं कॉम्बिनेशन होऊन जो तयार होतो त्याला धातू सदृश असं म्हणतात आणि इंग्लिश मध्ये त्याला मेटॅलॉइड असं म्हणतात. म्हणजेच मेटल अँड non-metal combine to each other to form metalloid. Metal and non-metal combine to each other to form काय बेटा? metalloid. ओके, तर चला लक्ष द्या, आपण काय करतो नेक्स्ट पॉइंट कडे जातोय. तोपर्यंत याचं काय करा बेटा, पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या. काढलाय? आता बघा, हा जो आहे तुमचा कोण आहे? डोबेरायनर्स ट्राइड्स आहेत. काय तर डोबेरायनर्स ट्राइड्स. आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे, डोबेरायनरने जे स्टडी केलं बेटा, ते स्टडी कधी कुठं केलं? 1817 मध्ये स्टार्टिंग केली त्यांनी. कशाला? एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्यासाठी. आता ज्यामध्ये 1817ला स्टार्ट केलंय कोणी? डोबेरायनर सरांनी. आणि हा जो शास्त्रज्ञ होता जर्मन शास्त्रज्ञ होता आणि या माणसाने जे क्लासिफिकेशन केलं होतं ते क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक मासेस. आता ॲटॉमिक मासेस म्हणजे नेमकं काय? ॲटॉमिक मासेस म्हणजे काय बेटा? ॲटॉमिक मासची डेफिनेशन अशी, summation of number of proton and number of neutron present in the atomic nucleus are known as atomic mass. म्हणजेच मूलद्रव्याच्या केंद्रकामध्ये असलेले प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या दोघांची बेरीज करून जे मास आपण डिस्कवर करतो त्यालाच आपण ॲटॉमिक मास म्हणतो. म्हणजेच अणुवस्तुमानांक. म्हणजेच काय केलंय या ठिकाणी डोबेरायनर सरांनी काय केलंय? ट्रेड्स तयार करत असताना, ट्रेड मांडत असताना त्यांनी फक्त ॲटॉमिक मासचा काय केलाय? यूज केलाय. ॲटॉमिक मास म्हणजेच काय बेटा? मूलद्रव्याच्या केंद्रकात असलेले प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज म्हणजे त्याचं ॲटॉमिक मास असतं. आणि त्यानुसारच काय केलं यांनी? हे क्लासिफिकेशन मांडले पहिलं. मग आता हे क्लासिफिकेशन मांडत असताना सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे? ट्राइड्स. ट्राइड्स काय आहे बेटा? ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. म्हणजे किती एलिमेंट्स बेटा? 3 एलिमेंटचा त्यांनी ग्रुप केला. हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड कॉल्ड देम ट्राइड्स. त्यालाच काय म्हटलं बेटा? ट्राइड्स म्हटलं. अँड कॉल्ड देम ट्राइड्स. म्हणजेच काय केलं डोबेरायनर सरांनी? अशा 3 मूलद्रव्यांना निवडलं ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय होत्या? सेम होत्या. आणि त्या सेम केमिकल प्रॉपर्टीचे असे 3 मूलद्रव्य निवडले आणि त्यांच्या जोड्या केल्या आणि त्यालाच म्हटलं बेटा त्यांनी ट्राइड्स. ओके, ही अरेंज्ड द 3 एलिमेंट्स इन अ ट्रायड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. कसे बेटा? त्यांनी ते एलिमेंट कसे मांडले बेटा? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास and show that the atomic mass of the middle element was approximately equal to mean the atomic masses of other 2 elements. काही समजलं नाही तुम्हाला? मला माहित आहे. म्हणजे त्यांनी काय केलं? डोबेरायनरनं अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने त्या एलिमेंटची मांडणी केली आणि मांडणी करून त्यांच्या असं लक्षात आलं. बघा, लक्ष द्या. आता मग नेमकं अवरेज काय आहे? हा जो मिडल एलिमेंट आहे या मिडल एलिमेंटला आपण डोबेरायनर सर म्हणतात की पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटचा मीन म्हणजेच कोणता आहे? नियर. काय म्हणतोय? शो दॅट ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली. हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. अप्रॉक्सिमेटली म्हणजे काय? जवळपास. त्या दोन्ही एलिमेंटच्या अवरेज मध्ये मधल्या मूलद्रव्याचा काय येतोय? ॲटॉमिक मास येतोय. बेटा लक्ष दे, इथं महत्वाची कॉन्सेप्ट काय आहे? समजा लिथियम आहे, त्याच्यानंतर तुमचा कोण आहे बेटा? सोडियम आहे, त्याच्यानंतर कोण आहे तुमचा? पोटॅशियम आहे. हे कसे अरेंज केले बेटा? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस.
आता लक्षात घ्या बेटा, याचं 6.9 आहे, याचं 39.1 आहे. ऑब्विसली या दोघांच्या मध्ये याचं मास यायला पाहिजे, जो कोण आहे, सोडियम आहे. मग आता काय म्हणायचंय मला, डोबेरायनर अरेंज्ड एलिमेंट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजेच मूलद्रव्याच्या चढत्या क्रमाने, अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने काय केली, त्यांनी मांडणी केली. आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात असं आलं बाळा, पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याचे जे काय आहेत ॲटॉमिक मास आहेत, त्यांच्या मीन मध्ये कोण येत आहे, मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक येतो. तो कसा, लक्ष दे बेटा, इथं सोडियम आहे तुमचा. सोडियम इज इक्वल टू काय आहे, लिथियम प्लस कोण असणार आहे, पोटॅशियम. लिथियम प्लस कोण असणार आहे, पोटॅशियम, डिवायडेड बाय 2. मीन काढणं म्हणजे काय, जेवढे एलिमेंट असतील त्यांची बेरीज करून त्याला कितनं भागणं, जेवढे एलिमेंट असतील तेवढ्यानं भागणं, म्हणजेच काय असतो, मीन. मग आता मला सांगा, या ठिकाणी दिलेल्या व्हॅल्यू काय आहे, तिथं 6.9 आहे, प्लस काय आहे बेटा तुमच्याकडं 39.1 आहे, डिवायडेड बाय काय आहे 2. या दोघांची बेरीज जर केली बेटा तर काय होईल, हा जर इकडे आणला तर किती व्हायला, 10. म्हणजेच इनडायरेक्टली हा 7 व्हायला, 7 आणि हे 39 किती व्हायले बेटा, 46. म्हणजेच Na इज इक्वल टू 46. काय येईल, 46 डिवायडेड बाय 2. म्हणजेच काय येईल बेटा, बे1 बे, बे2 4, बे3 6. म्हणजेच इज इक्वल टू 23. असा काय यायला त्याचा ॲटॉमिक मास नंबर यायला आहे. म्हणजेच इनडायरेक्टली सोडियम इज इक्वल टू किती रे बेटा, सोडियम इज इक्वल टू 23. आणि इथं लक्षात घ्या, हा किती आहे तुमचा 66.9. हा किती आहे बेटा, हा किती आहे 39.1. या दोघांचा मीन काढून जो आला आहे बेटा 23. तुम्ही तुमच्या पिरियोडिक टेबल मध्ये पण चेक करा बेटा, जे ॲटॉमिक मास आहे ते सोडियमचं काय आहे 23 आहे. तर अशा पद्धतीनं डोबेरायनरचा ट्रेडचा उपयोग करून आपण काय करतोय, म्हणजेच त्यांनी जे जोड्या केल्या होत्या 3-3 मूलद्रव्याच्या, त्यांना हा रूल काय व्हायला, काही मूलद्रव्यांनाच लागू होतोय, परंतु आपण ते बघणार आहेत. फक्त आणि फक्त स्पेसिफिक अशाच एलिमेंटच्या जोड्यांना हा रूल लागू होतो, बाकी दुसऱ्या म्हणजे जेवढे डिस्कवर झाले होते तेवढ्यांना हा रूल लागू होत नाही. मग याच्यामध्ये आपण पुन्हा एखादं एक्झाम्पल बघू. बघा लक्षात घ्या, पुढचं एक एक्झाम्पल बेटा, पुढे काय दिलं आपल्याकडं, इथं कॅल्शियम दिलाय 40.1. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे SR स्ट्रॉन्सियमचं. त्याच्यानंतर काय आहे बेटा, बॅरियम आहे 127.3. मग कसं कॅल्क्युलेट करता येईल बेटा, तुम्हाला लक्षात घ्या, सिंपल आहे बेटा. सपोज तुम्हाला कॅल्क्युलेट कोण करायचं आहे, SR इज इक्वल टू काय असणार बेटा, सांगा, CA प्लस काय असणार आहे बेटा, BA डिवायडेड बाय काय असणार आहे 2. म्हणजेच कसं लिहिता येईल बेटा, CA ची व्हॅल्यू 40 किती आहे 1 आहे, प्लस BA ची व्हॅल्यू 137 किती आहे 3 डिवायडेड बाय काय असणार आहे 2 असणार आहे. मग आता किती काय 3 आणि 1 4. बेटा लक्ष दे, 7 आणि हा 0 म्हणजे किती रे बेटा 7. त्याच्यानंतर 3, हा 3 जशाला तसा, हा 4, 3 आणि 4 किती रे बेटा 7. आणि राहिलाय काय तुमच्याकडे, लक्ष दे बेटा, सिंपल आहे तुमच्याकडे 1 म्हणजेच काय 177.4 डिवायडेड बाय काय असणार आहे 2 असणार आहे. लक्षात घ्या, सिंपल आहे बेटा. म्हणजेच कसं लिहिता येईल बेटा याला, लक्ष दे बेटा पुढे. आता हे काय बे1 बे, बे8 16. लक्ष दे बेटा, बे1 बे, बे8 16, पुन्हा बे8 16. राहिला किती बेटा इथं 1, पुन्हा 14. आता बे7 14 म्हणजेच काय येईल बेटा 88.7. म्हणजेच 88.7 असं काय यायला तुमचा जो SR आहे. SR म्हणजे लक्षात यायला तुमच्या काय आहे, त्याचं ॲटॉमिक मास यायला 88.7, जे की काय आहे तुमचा कॅल्शियम आहे. त्याच्यानंतर इथं कोण आहे, स्ट्रॉन्सियम आहे आणि काय आहे, बॅरियम आहे. आता लक्षात घ्या, हे तर तुम्हाला मास दिलेले होते. पहिलं मास काय होतं बेटा तुमचं, पहिलं मास काय होतं 40.1 होतं. त्याच्यानंतर तिसरं मास कोणा काय होतं बेटा, काय होतं 137.3 होतं. तर आता आपल्याला दोघांचं मीन काढून जे भेटलेलं मास आहे 88 किती बेटा 1 आहे. तर अशा पद्धतीनं हे काय आहे तुमचं, जनरली जर पाहिलं
तर हे आहे बेटा तुमचं डोबेरायनरच्या लॉचा उपयोग करून मधल्या एलिमेंटचा मीन काढून त्यांचा ॲटॉमिक मास काय केलं जातं, कॅल्क्युलेट केलं जातं. त्याच्यानंतर आपल्याकडे पुन्हा एक एक्झाम्पल आहे बेटा. ज्या एक्झाम्पल मध्ये काय घेतला तुम्ही, क्लोरीन घेतला ज्याचं मास 35.5 आहे. आता हे जे मास आलं बेटा तुम्ही तुमच्या पिरियडिक टेबल मध्ये जाऊन चेक करू शकता. अप्रॉक्सिमेट बरोबर आहे बेटा, एकतर जास्त असू शकतं किंवा कमी असू शकतं. आता लक्षात घ्या दुसरा पॉइंट काय आहे तुमच्याकडं, 35.5 क्लोरीन आहे. कोण काढायचा तुम्हाला, Br काढायचा आहे की नाही. त्याच्यानंतर तुमच्याकडे काय आहे बेटा, आयोडीन आहे. आयोडीनचं मास किती आहे, 126.9 आहे. काढायचा कोण तुम्हाला, बॅरियम. बॅरियम इज इक्वल टू काय आहे, क्लोरीन प्लस काय असतो बेटा, आयोडीन डिवायडेड बाय काय असतो, 2. याला कसं लिहिणार तुम्ही, जनरली लक्ष दे बेटा, सिंपल आहे. 35.5 प्लस काय आहे रे, 126 पॉइंट किती आहे, 9 आहे, डिवायडेड बाय काय आहे तुमच्याकडं 2 आहे. मग यालाच लिहिता येईल कसं बेटा, 9 आणि 5 किती होतात, 14 4 हातच्याला 1, 2 आणि 1 3 किती झाले तर 0.8 झाला है ना. आता इथं किती किती होते तुमच्याकडं, ओके इथं 2 आणि हा 3 म्हणजे किती झाले 8 झाले. पुन्हा इथले 2 बघा डबल करतो बेटा. हा 9 आणि 5 किती झाले बेटा, 9 आणि 5 14, 14 4 हातच्याला 1. आता लक्षात घ्या तुमच्याकडे 6 आहेत, 6 आणि हा 1 किती झाले 7, 7 आणि 5 किती झाले बेटा, 7 आणि 5 किती झाले, 6 आणि 6 12, 7 आणि 5 12, 12 2 हातच्याला 1. आता इथं 2 आणि 1 3, 3 आणि 3 6. आता लक्षात घ्या बेटा हे 6 झाले, 6 आणि तुमच्याकडे हा 1 जशाला तसा, म्हणजेच काय होईल बेटा, येणारं जे आन्सर आहे तुमचं किती येणार आहे, 162.4 डिवायडेड बाय काय 2. म्हणजेच काय करता येईल, बे 1 बे 8 16. आता डायरेक्ट तर भाग देता येणार नाही. त्याच्यानंतर काय बेटा इथं 0 किंवा बे 1 बे, इथं किती 1 आणि इथं काय येतं बेटा पॉइंट बे 2 4. म्हणजेच काय येतं बेटा 81 पॉइंट किती येत आहे 1 येत आहे. म्हणजेच येणार काय आहे बेटा तुमच्याकडं जो काय आहे बॅरियम त्याचं जे येणार आहे बेटा किती 81 पॉइंट किती येत आहे 2 येत आहे. म्हणजेच या 2 एलिमेंटच्या मीन काय याला बेटा ब्रोमीनचा काय येतो तुमचा, ब्रोमीनचा काय येत असतो तुमचा ॲटॉमिक मास येतं बेटा. हे जे ॲटॉमिक मास आहे पिरियडिक टेबल मध्ये जर चेक केलं तर हे ॲटॉमिक मास तुमचं अप्रॉक्सिमेट काय असू शकतं, बरोबर असू शकतं. तर अशा पद्धतीनं हे आहे बेटा तुमचं न्यूलँड्स ऑक्टिव्ह. जे न्यूलँड्स ऑक्टिव्ह फक्त आणि फक्त काहीच एलिमेंट साठी लागू होतं, सर्व एलिमेंट साठी हे लागू होत नाही. तर लक्षात घ्या बेटा अशा पद्धतीनं हा जो पहिला शास्त्रज्ञ होता, ज्या शास्त्रज्ञाला आपण काय म्हणतो डोबेरायनर्स, सॉरी काय म्हणतोय डोबेरायनर्स. बाळांनो हा जो आता पॉइंट आहे आपल्याकडे नवीन पॉइंट, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्ज. आता न्यूलँड्स जे सर आहेत त्या सरांनी 1866 मध्ये स्टडी करायला सुरुवात केली. एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक मासेस. कशा पद्धतीने केलं बेटा, यांनी पण ॲटॉमिक मासेसच्या बेसिसवरच काय केलंय क्लासिफिकेशन केलंय. आणि हे इंग्लिश सायंटिस्ट होते ज्यांना आपण काय म्हणतो बेटा न्यूलँड्स म्हणतो. आणि यांनी स्टडी केलंय ऑक्टेव्स, त्यांनाच काय म्हणतो आपण न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. हे कशासाठी आहे, तुमच्या एलिमेंटच्या क्लासिफिकेशनसाठी. दुसरा शास्त्रज्ञ आहे, पहिले होते डोबेरायनर, आता हे कोण आहेत न्यूलँड्स आहेत. यांनी पण त्यांची थेअरी मांडली. मग आता लक्षात घ्या बेटा इथं काय आहे, न्यूलँड जसं डोबेरायनर सरांनी पण ॲटॉमिक मासेसच्या बेसिसवर थेअरी मांडली होती. ॲटॉमिक मासेस कसे होते, इन्क्रीजिंग देअर, ही डोबेरायनर अरेंज्ड एलिमेंट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. तसंच या सरांनी पण काय केलंय, न्यूलँड्स अरेंज्ड द एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाइम इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर. काय बेटा, इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस.
न्यूलँड सरांनी पण काय केलं, अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली आहे आणि अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता त्यांच्या असं लक्षात आलं, ते असे रिअलाइज झालं त्यांना की त्यांनी जी मूलद्रव्याची मांडणी केली होती बेटा ती अशी केली होती, न्यूलँड्स अरेंज्ड the elements known at that time increasing order of their atomic masses. आता हे त्यांनी कशी मांडणी केली, त्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने. ही फाउंड, हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे बेटा. ही फाउंड काय, कोणता इम्पॉर्टंट पॉइंट आहे बेटा, लक्ष दे इकडं. ही फाउंड बघा बघा थोडस लक्ष द्या बेटा, बघा थोडस. हा जो पॉइंट आहे खूप इम्पॉर्टंट. ही फाउंड दॅट एव्हरी एट एलिमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. आता त्यांचं असं मत आहे की या त्यांच्या जो टेबल बनवला त्यांनी, या टेबल मध्ये जे एलिमेंट आहेत त्या एलिमेंट मध्ये बाळा पहिल्या आणि 8व्या एलिमेंटचे जे प्रॉपर्टीज येतात, केमिकल प्रॉपर्टीज येतात, फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, त्या कशा येतात, सेम आहेत. म्हणजे नेमकं त्यांनी ह्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन कसं केलं होतं, डू रे मी फा सो ला टी, म्हणजेच सा रे ग म प ध नी. बघा सा रे ग म प ध नी असे किती अक्षर आहेत, 7 अक्षर आहेत. आणि त्याच्या पुढचं येणारं जे अक्षर आहे ते 8वं असणार आहे. पहिल्या आणि 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज कशा असणार आहेत, सेम. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे लक्ष द्या, हे हायड्रोजन आहे. कोण आहे बेटा, कोण आहे, हायड्रोजन आहे. हायड्रोजन लक्ष द्या बेटा, इकडे कोण आहे, हा हायड्रोजन आहे. हायड्रोजन, लिथियम. आता हायड्रोजन पासून बघा, हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि कोण, ऑक्सिजन. 1 2 3 4 5 6 आणि काय 7. आता हे झाले 7, परंतु 8वा जो येणारा आहे, सॉरी इथं जे कोण आहे बेटा, लक्ष दे बेटा, सिंपल आहे, थोडस लक्ष दे. 1 2 3 4 5 6 आणि हा 7 आणि जो 8वा येणार आहे सोडियम. आता तुम्ही जर पाहिला असाल हायड्रोजन आणि सोडियम यांच्यामध्ये जर पाहिलं बेटा तर जनरली काय आहे, साम्य आहे. कारण पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म कसे येतात, सेम आहेत. आता लक्षात घ्या, इथं लिथियम आहे. थोडस इथं आपल्याला काम करावं लागतं बापूंनी. बघा त्या काळामध्ये त्यांनी जे मांडलेला पिरियोडिक टेबल होता. आता समजा इथे कोण आहे तुमचा, हा हायड्रोजन आहे. हायड्रोजन पासून एक बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8वा कोण आहे, फ्लोरीन आहे. बाळा आता मग हायड्रोजन आणि फ्लोरीनचे गुणधर्म तर सेम नाहीत, परंतु त्या काळामध्ये हायड्रोजनला, तुमचा जो हायड्रोजन आहे या हायड्रोजनला हेलियम सोबत काय केलं जायचं, कम्पेअर केलं जायचं. जसं की हायड्रोजन H2 असतो, F पण काय असतो, F2 असतो. कुठं, ऍटमॉस्फिअर मध्ये. परंतु हा रूल दुसऱ्या एलिमेंट पासून व्यवस्थित लागू होतो बेटा. लक्ष दे कसा, हा लिथियम आहे 1 2 3 4 5 6, हा 7 आणि हा सोडियम काय आहे 8. लिथियम आणि सोडियमच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, सेम आहेत बेटा. त्याच्यानंतर बेरिलियम आहे. बेरिलियम 1 2 3 4 5 6 7 आणि हा मॅग्नेशियम, दोघांच्या प्रॉपर्टी जवळपास कशा येतात, सेम येते, दुसऱ्या ग्रुपमध्ये येतात. त्याच्यानंतर बोरॉन आणि ॲल्युमिनियम, सॉरी बोरॉन आणि ॲल्युमिनियमची प्रॉपर्टी चेक करा. 1 2 3 4 5 6 7 आणि हा काय 8. या दोघांच्या प्रॉपर्टी कशा येतात, सेम येतात. त्याच्यानंतर इथं लक्षात द्या, कार्बन 1 2 3 4 5 6 7 आणि काय हा 8. या दोघांच्या प्रॉपर्टी पण कशा येतात, सेम येतात. तुम्ही जर पिरियोडिक टेबल पाहिला तर हे सर्व एलिमेंट जर पहिला ग्रुप सोडला तर दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा हे जे एलिमेंट आहेत हे एलिमेंटच्या प्रॉपर्टी जवळपास सेम येतात. हे सर्व एलिमेंट एका ग्रुपमध्ये मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये पाहायला भेटतील. त्याच्यानंतर बेटा इथून मोजा 1 2 3 4 5 6 7 आणि काय फॉस्फरस 8. नायट्रोजन आणि फॉस्फरसच्या प्रॉपर्टी काय येतात, सेम येतात. तर लक्षात घ्या बेटा, या ठिकाणी फक्त आणि फक्त हा रूल कॅल्शियम पर्यंत लागू होतो बेटा. याच्या समोर हा रूल लागू होत नाही. म्हणजेच काय केलं होतं, न्यूलँड्सनं पहिल्या आणि कितव्या बेटा
न्यूलँड्सनं मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता त्यांना असं लक्षात आलं की पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म कसे असतात, सेम असतात. आणि जे गुणधर्म आहेत बेटा, जे मूलद्रव्य आहेत, त्यांनी अशी मांडणी केली होती, जे म्युझिकल नोट्स आहेत सा रे ग म प ध नी अशा नुसारच त्यांनी काय केली होती, मूलद्रव्यांचं क्लासिफिकेशन केलं होतं. पण तो ड्रॉबॅक असा आहे की हा जो तुमचा कोण आहे कॅल्शियम, इथपर्यंतच हा रूल लागू होतो, याच्या समोर हा रूल लागू होत नाही. तर हे झालं बेटा तुमचा कोण बेटा, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्ह, ज्यामध्ये काय लिहिता येईल बेटा, ही फाउंड दॅट एव्हरी 8th एलिमेंट हॅड properties similar to those of the first element. म्हणजेच त्यांनी मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता त्यांना असं लक्षात आलं पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म कसे येतात, सेम आहेत. यालाच म्हणायचं बेटा न्यूलँडचं ऑक्टिव्ह असं म्हणायचं. काय म्हणायचं, न्यूलँडचं ऑक्टिव्ह. बेटा हे झालं न्यूलँडचं ऑक्टिव्ह, हे झालं न्यूलँडच्या थेअरीचं क्लासिफिकेशन, हे झालं न्यूलँडच्या लॉचं क्लासिफिकेशन. मग आता याचे काही ड्रॉबॅक्स पण आहेत. ते ड्रॉबॅक कोणते बेटा, लक्ष दे. याच्यामध्ये ड्रॉबॅक पहिला काय, दिस लॉ वॉज फाउंड टू बी ऍप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. हा लॉ फक्त कुठपर्यंत ऍप्लिकेबल आहे, कॅल्शियम पर्यंत ऍप्लिकेबल आहे. त्याच्या समोर हा लॉ काय होत नाही, यूज होत नाही. इथं लक्षात घ्या, आपण पाहिलं, तुम्हाला सांगतो बेटा, लक्षात घे इकडं. हा काय आहे, बोरॉन आहे, हा अल्युमिनियम आणि हा कोण आहे, क्रोमियम आहे. इथून मोजलं जर तर अल्युमिनियमला 1 2 3 4, त्याच्यानंतर हा 5 6, इथं लक्षात दे 1 2 3 4, त्याच्यानंतर 5 6 7 आणि हा काय 8 जो आहे क्रोमियम, हा क्रोमियम ट्रान्झिशन एलिमेंट आहे. बोरॉन आणि अल्युमिनियम पी ब्लॉक एलिमेंट आहेत. दोघांच्या प्रॉपर्टी मिळत्या जुळत्या नाही येतात. त्या कारणामुळं बोरॉन जो आहे तुमचा काय, बोरॉन असेल, अल्युमिनियम असेल, क्रोमियम असेल, हे दोन एलिमेंट पी ब्लॉक मध्ये, हा एलिमेंट ट्रान्झिशन एलिमेंट आहे. तर या दोघांच्या प्रॉपर्टी मॅच होत नाहीत. म्हणजेच लक्षात घ्या बेटा, याचं ड्रॉबॅक्स, पहिला ड्रॉबॅक आहे, हा लॉ फक्त आणि फक्त कुठपर्यंत ऍप्लिकेबल आहे बेटा, कॅल्शियम पर्यंत आहे. त्याच्या समोर हा लॉ काय नाहीये, ऍप्लिकेबल नाहीये. त्याच्यानंतर हे झालं पहिलं लिमिटेशन. हे आहे बेटा दुसरं लिमिटेशन, न्यूलँड्स फिटेड ऑल द known element in a table of 7 into 8, that is 56 boxes. याच्यामध्ये किती त्यांनी काय केले तर 7 into 8, त्याच्यामध्ये किती टोटल 56 बॉक्सेस येतात. न्यूलँड्स placed 2 elements each in some boxes to accommodate all the known element in the टेबल. म्हणजे त्याच्याकडे टेबलचे बॉक्सेस शिल्लक असताना सुद्धा त्यांनी असे काही एलिमेंट आहे जसं की कोबाल्ट आणि निकेल आहे, सेरियम आणि लॅन्थेनियम आहे. हे दोन एलिमेंट एका कॉलम मध्येच काय केले ते इन्क्लूड केलेत. हे त्याचा काय आहे, दुसरा ड्रॉबॅक आहे बेटा. काय आहे दुसरा ड्रॉबॅक कुणाचा, न्यूलँडचा. त्याच्यानंतर तिसरा ड्रॉबॅक काय बेटा, फॉर एक्झाम्पल कोबाल्ट निकेल हे जे सांगितलं मी, कोबाल्ट निकेल सेरियम लॅन्थम, मोreover he placed some element with different properties under the same note in the octaves. हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल काय आहे बेटा याच्यामध्ये, फॉर एक्झाम्पल न्यूलँड्स प्लेस द मेटल कोणे कोबाल्ट and nickel under the node do along with halogen Fe, along with halogen. त्याचा असं मत आहे बेटा, जे तुमचा कोबाल्ट आणि निकेल हे कोण येतं, मेटल येतं. आणि हे मेटल कोण येतं, हे हायड्रोजन आहे, हे फ्लोरीन आहे, हे क्लोरीन आहे. त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि क्लोरीन हे दोघ जण हॅलोजन्स आहेत. त्याच्या खाली लगेच त्यांनी कोबाल्ट आणि निकेल दिलाय. हे पण त्या ठिकाणी मॅच होत नाही, कारण आपण सांगितलं होतं की न्यूलँडचं जे ऑक्टिव्ह आहे त्यांनी अशा पद्धतीने काय केली, अरेंजमेंट केली ज्याच्यामध्ये त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा येतात, सेम आहेत. परंतु या ठिकाणी हे सहजासहजी दिसून येत नाही. हे त्याचा काय आहे बेटा तिसरा म्हणजे काय ड्रॉबॅक आहे. त्याच्यानंतर काय केले त्यानं, ऑक्सिजन सल्फर अंडर द टीआय आल्सो. बघा इथं फेरस आहे, फेरस कुठे ठेवलाय बेटा त्यानं, हा कुठे ठेवलाय, तुमचं जे ऑक्सिजन आहे सल्फर आहे तिथं कोण आणलाय, फेरस आणलाय बेटा. कोण आणलाय, फेरस. आणि हा फेरस जो असतो बेटा मेटल आहे, दोघ जण कशा येतात, नॉन मेटल्स आहेत. त्यानंतर बेटा लक्ष दे, they newly discovered element. काय म्हणा, Newland's octave did not have provision to accommodate the newly
डिस्कवर्ड एलिमेंट म्हणजेच याच्या पिरियोडिक टेबल मध्ये जे नवीन यांच्या पिरियोडिक टेबल मध्ये जे नवीन एलिमेंट काय जाणार आहेत डिस्कवर्ड होणार त्यांना कुठेही थारा दिलेला नाही, हे त्याचा पण काय ड्रॉबॅक आहे. त्याच्यानंतर द प्रॉपर्टीज ऑफ द न्यू एलिमेंट डिस्कवर्ड लेटर ऑन डिड नॉट फिट इन द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्ह, म्हणजेच नवीन एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टी डिस्कवर होणार आहेत त्या प्रॉपर्टींना तिथं काय करता येईल बेटा इन्क्लूड करता येईल असा कुठलाही त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला नाही. हे आहे तुमच्या न्यूलँड्स ऑक्टिव्हचे लिमिटेशन आहेत बेटा. कोणाचे न्यूलँड्स ऑक्टिव्हचे, कोणाचे न्यूलँड्स ऑक्टिव्हचे काय आहेत लिमिटेशन आहेत बेटा. तर अशा पद्धतीनं आज आपण आपल्या 10th क्लासच्या लेक्चर सिरीजला सुरुवात केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर 100% महाराष्ट्रातील सर्व स्टुडंटला माझं हे लेक्चर लाईक करायला हवा, शेअर करायला हवा आणि फॉलो करायला हवा, कारण इथून पुढे आपण 10वीचा पूर्ण सिलेबस केमिस्ट्रीचा पूर्ण सिलेबस कंप्लीट करणार आहोत. सो प्लीज जर पुन्हा तुम्हाला जर काही अडचणी असतील तर माझ्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही काय करू शकता, कमेंट टाकून मला प्रश्न विचारू शकता. जय महाराष्ट्र.